बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की तुला व्हाईटच मांजर का पाहिजे, जर तू खरंच प्राणीप्रेमी राहिला असतं तर तू असं रंगांचा भेद केला नसता. पहिली गोष्ट, मला असं रंगांचा काही भेद नाहीये. मला व्हाईट मांजर ह्यामुळे पाहिजे की लहानपणापासून आतापर्यंत मी जेवढे मांजर पाळलेले आहेत माझ्या घरात आले ना, त्या सगळ्याच मांजरी ग्रे किंवा ब्लॅकच होत्या. मग आतापर्यंत माझ्या आयुष्यात व्हाईट मांजर आलीच नाही, हिच्या रूपात आली. पण हा नेमका ऑलरेडी इतका मोठा होऊन गेला होता की याचा सगळ्या क्यूटनेस चालला गेला होता. थोडाफार आहे, पण जो लहान मुलांमध्ये क्यूटनेस असतो ना तो नाही. म्हणून मला याची मुलं पाहिजे व्हाईट. कारण ते ग्रे ब्लॅक मांजरी पाडून ना मी एक प्रकारे कंटाळून गेलो होतो. मला असं काहीतरी युनिक पाहिजे होतं म्हणून व्हाईट. बाकी असं काही नाही, जर याला ब्लॅक किंवा ग्रे मुलं झाले तर मी त्यांना स्वीकारणार नाही. स्वीकारेलच मी त्यांना, कारण शेवटी ते नातू इतर नातूच राहतील ना. पण व्हाईट आले तर थोडं जास्त आनंद राहील की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असे व्हाईट बेबीज येतील. आणि मला असं वाटतं की ग्रे मांजरीची संख्या खूप वाढून गेली जगात. मग विचार करा, सगळीकडे ग्रेच मांजरी राहिला तर किती बोरिंग वाटेल ते. म्हणून कसं कलरमध्ये थोडी व्हरायटी पण पाहिजे, थोड्या ग्रे, थोड्या ऑरेंज, थोड्या व्हाईट, थोडं कसं मजा पण येईल थोडं. समजते ना तुम्हाला माझी फिलिंग? इथं एवढा मोठा फ्लॅशलाईट लागला आहे, मी इथं याच्या होणाऱ्या मुलांविषयी बोलतोय, पण याला काहीच घेणं देणं नाही आहे. बिंदात झोपलेला आहे. एवढ्या लाईटमध्ये कोण झोपू शकतो भाऊ? आणि ते बी एवढा व्हिडिओ चालू असताना. हो, काही सिरियसनेस आहे की नाही? असं नाही की बाप व्हिडिओ करतोय तर आपण काहीतरी एक्सप्रेशन देऊ, क्यूटपणा दाखवू. नाही, आम्ही तर झोपा काढू. उठ इथून.